नांदगावचे युवा उद्योजक सन्माननीय महेंद्र शेठ पाटील अर्थात GR इन्फ्रा यांच्या वतीने आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि उमेशला देऊया आपण अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। चला, एका बाजूला जय सावरदेव किरवली संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला जांताराचा खारबाव संघ असेल। या स्पर्धेतील शेवटची लढत, फायनलची मॅच आणि या चालू सीझन मध्ये आपण विचार केला तर पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये या संघ प्रवेश केलाय टीम सावरदेव किरवली संघाने आणि त्यांच्या विरोधात खडतर आव्हान असणार आहे जांताराचा खारबाव संघाचं। चला, दोन्ही आमचे ऑफिशियल मध्ये असतील पंच के सर, चला दोन्ही टीमच्या अगदी सेंटरला ट्रॉफी असेल, ट्रॉफीच्या समेत आमचे ऑफिशियल दोन्ही पंच असतील आणि डीजे ऑपरेटर डीजे सुनील आपणास प्ले म्हटल्यानंतर राष्ट्रगीताला आपण सुरुवात करायची आहे। जितूजी मोगरे आपण सुद्धा पुढे या। चला, जांताराचा खारबाव संघ प्लीज विनंती करतो की आपण सुद्धा लाईन मध्ये उभे राहायचं आहे। जी आपण सेंटरला ट्रॉफी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्या ट्रॉफीसाठी एकूण या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर 28 संघाने प्रवेश निश्चित केला होता आणि त्या 28 संघांवरती मात करून 2 संघ आता मात्र अंतिम सामना खेळणार आहेत। एका बाजूला जय सावरदेव किरवली आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम जांताराचा खारबाव। चला, खारबाव संघ प्लीज, आपल्याकडे वेल नाहीये, जरूर तुमच्या आम्ही भावना समजू शकतो, बॅक टू बॅक तुम्ही मॅचेस खेळता परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये। सर्वांना विनंती असेल की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभे राहा। सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण आपापल्या जागेवरती उभे राहा। कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल ती आपण रिमूव्ह करा, कोणाच्या डोळ्यांवरती सनग्लास असेल तो आपण काढायचा आहे, कारण आपण राष्ट्रगीताला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। राष्ट्रगीताला आपण या ठिकाणी मानवंदना देणार आहोत। एक साथ सावधान, 3, 2, 1 स्टार्ट। भारत माता की वंदे। चला, दोन्ही संघाचे संगणक पुढे या आणि आपण जितू मोगरे जे सांगे ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत। जय सावरदेव किरवली विपक्ष जांताराचा खरबा कॉइन पोहोचलेला आहे आणि प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल दोन्ही टीमच्या माहितीसाठी। या स्पर्धेतील अंतिम नाणेफेकी आपण इथे संपन्न करतोय अंतिम सामन्याची। जितूजी मोगरे यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी संपन्न करीत आहोत आणि टॉस जिंकला या अंतिम सामन्याचा जय सावरदेव किरवली संघाने आणि प्रथमतः निर्णय
गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. इट्स ओके. चला, तुम्हाला बॅटिंग यावी आहे, त्यांनी बॅटिंग स्वीकारली नाणेफेकी जिंकून, आणि किरोली संघाला फिल्डिंग यावी होती, त्यांनी फिल्डिंग स्वीकारली. चला, आता वादावाद नको, आपण अंतिम सामन्याला सुरुवात करू. सन्माननीय बापगावचे समाजसेवक आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते बालारामजी मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय बालारामजी मेहर, वेलकम, सुस्वागतम. आणि पाहू शकाल सन्माननीय बालारामजी मेहर साहेबांची ही ग्रँड एंट्री. आणि त्यांच्या सोबतीला आदरणीय सन्माननीय दीपकजी जाधव भातसई गावचे या समाजसेवक आहेत, आणि बालारामजी मेहर यांचे ते लाडके जावई आहेत. विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नुकताच ते सुद्धा गोवाचा दौरा मात्र करून आलेले आहेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्पार्टन ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. किरवलीकरांचा देवरूंचा आणि आजचा बघा खारबावचा बस सध्या 2 दिवसाचा काढा पहिले. अजून किती आम्ही काय बघू थांब ना 2 मिनिटं यार. चेक याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि तो आज स्पार्टन स्पोर्ट सांगेच्या ह्या चषकातील आनंदाचा क्षण कोणत्या गावामध्ये आज नक्की बघायला मिळणार. ही ट्रॉफी असोसिएशनमध्ये राहणार, किरवलीमध्ये जाणार की खारबाव भिवंडीमध्ये या ट्रॉफीवर गुलाल उधळला जाणार, याचं उत्तर आता काही क्षणातच मित्रांनो तुम्हाला मिळेल. भरपूर सारं प्रेम दिलं या स्पर्धेला तमाम या ठिकाणी जमलेल्या ऑडियन्सनं, या येथील जनतेनं, आणि विशेष सहकार्य केलं आम्हाला. हे मैदान उपलब्ध करून दिलं खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ नांदकरनं, त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच सुरू होते. जाणता राजा कारबाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय सावरदेव किरवली. फायनल मॅच, फायनल पंगा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जाणता राजा कारबावने या ठिकाणी स्वीकारला. 3 ओव्हरची मॅच आहे, आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत किरवली टीम टॉस जिंकून त्यांना फिल्डिंगच निवडायची होती, आणि त्यांनाही त्यांच्या मनासारखं मिळालं. खूप एन्जॉय केला योगी पाटील सर आपण या ओव्हरऑल स्पर्धेसाठी भरपूर अडथळे येत होते, ती चर्चा आपण करत राहू. यावेळेला स्वेअर मारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मैदान देखील आपण विचार केला तर स्पर्धा अनाऊन्स झाली त्यावेळेला 2 ते 3 मैदानांचं खरं तर अनाउन्समेंट झाली होती, आणि अखेर नांदकर येथे स्पर्धा पाहायला मिळाली. हार मानली नाही स्पार्टन स्पोर्ट्सने, अखेर स्पर्धा करून दाखवली. हो, निश्चितपणे घ्या. आणि पावशेकाल भातसाई गावचे समाजसेवक आणि बालारामजी मेहर यांचे जावई सन्मान दीपकजी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करू हार्दिक स्वागत. आणि पहिल्या चेंडू फायनलचा आपण पाहतोय स्वीप केला, चेंडू त्याला स्क्वेअर लेगकडे राहुलचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. जरूर चर्चा सुरू होती स्पर्धेबद्दल, परंतु जशी पांडवांनी मात्र एका रात्रीमध्ये कीर्तिमान केली होती, तीच कीर्तिमान मात्र स्पार्टन स्पोर्ट्स सांगे संघाने अर्थात मनोज पाटील आणि डॅन्जोने केली, आणि अखेर ही स्पर्धा मात्र आपल्या भेटीस आणली गेली, आणि सफल स्पर्धा मात्र या ठिकाणी पार पाडली. असो,
जरूर त्यांना प्रेम देखील मिळालं, त्यांच्या पाठीशी आशीर्वाद होते त्यांच्या नक्की सिनियर खेळाडूंचे तसेच गावकऱ्यांचे. यावेळेला फुल टॉस मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल येतोय लॉंग ऑन कडे. दोन फिल्डर पाठलाग करतात. अखेर बॉल अडवले आणि या दरम्यान उमेश तरेला 2 धावा इथे मिळतात. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती 5 धावा. आज पूर्ण दिवसभर जाणताराचा कारभावनं कमालीचा खेळ केला. फायनलमध्ये प्रवेश करणारा तो संघ आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये बाजी मारली होती ती जय सावरदेव किरवलीनं. आणि विनोद रायटीचा खेळ अत्यंत चांगला बघायला मिळाला होता फर्स्ट डे मध्ये. तोच सध्या गोलंदाजी करतोय. हो, निश्चितपणे पूर्णपणे तो दिवस विनोद बजागाच्या नावावरती राहिला. परंतु या ठिकाणी पाहू शकाल लाईन थोडीशी चुकीची निवडली. ऑफस्टिकचा चेंडू मात्र भरपूर बाहेरून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये वाईटची खूण मात्र पंच दर्शवत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात तिथे मात्र एक धाव खर्च केली गेली. आणि पाहू शकाल साईशेठ बजागे आणि गणेश बजागे यांनी हा पुरस्कृत केला संघ आपण पाहतोय जय सावरदेव किरवली संघ. आणि नुकतीच त्यांच्या स्पर्धेसुद्धा आपण पाहणार आहोत. 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीमध्ये तो चषक तुम्हाला पाहायला मिळेल. सावरदेव चषक 2025. हो, लिडिंग आहे चेंडू हवे. स्वतः विकेट कीपर पप्पू चेंडू खाली. ओ माय गॉड, झेल ड्रॉप आणि उमेश तरेला मात्र त्या ठिकाणी जीवनदान. चुकीचं शतरक्षण. पप्पू फेल हो गया. झेल पकडण्यामध्ये अपयशी ठरला. उमेश तरेची विकेट इथे मिळू शकले असते. आणि बघा इनिशियल ओव्हर्समध्ये ज्या वेळेला तुम्हाला विकेट मिळतात ना त्यावेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर हावी होऊ शकता. या ठिकाणी तोच दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर करू शकले असते. खरं तर इथून बघा एक्स्ट्राच्या रन्स देखील आल्या. धावफलकावरती 7 तुम्ही पाहतात. परंतु विकेट मिळणं गरजेची होती. त्या विकेट्स क्लेम कराव्या लागतील. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट करण्यात आला समोर स्ट्रेट लॉंग ऑनला. आणि बॉल एका टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 4 धावा चौकार. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 11 धावा स्कोर कार्डवरती. जबरदस्त फटका राहुल तोरे स्ट्राईक एंडला आल्या चौकारानं अकाउंट ओपन केलं आणि पुढचा बॉल समोर उडवला आणि हा देखील सीमा पार. येतोय दमदार षटकार. फायनल मॅच मधील काय फलंदाजी आपण पाहतोय. आणि पहिल्या षटकामध्ये राईट विनोद बजागे आता मात्र पूर्णपणे आपल्याला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. कारण 17 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पॉवर प्लेच्या खेळामध्ये 3 षटकाचा हा अंतिम सामना सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये. टीम जाणताराचा खारबाव संघाने वारंवार फिल्डिंगमध्ये बदलाव. या अगोदर पाहिले तर कुठल्या प्रमाणे डीपमध्ये लॉंग ऑन नव्हता, परंतु आता लॉंग ऑन मात्र त्या ठिकाणी ठेवला गेलाय. म्हणजे म्हणतात ना ठेस लागल्यानंतर माणूस शहाणा होतो. त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंगमध्ये बदलाव केला गेला. आणि अखेर डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता पाहायला मिळाली. थोडासा बदल केला फिल्डिंगमध्ये आणि इथे बॉलमध्ये देखील बदल करण्यात आला. वाईड ऑफ ऑफस्टम चेंडू हाताला फुलर लेंथ होता आणि परफेक्टली ब्लॉक होलमध्ये विनोद बजागेचा बॉल. आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा बिनगडी बाद. चला किरवली, आपण जर फास्ट खेळले तर बॅटिंग तुम्हाला लवकर मिळेल. आणि कसं आहे की ऑर्गनायझिंग कमिटीचं म्हणणं आहे की कोणत्याच टीमला बॅडलाईटचा सामना करायला मिळेल असं नको. दॅट्स वाय सर्वांना समान संधी मिळणं गरजेचे आहे. 17 धावा स्कोर कार्डवर. चांगलं गीत संगीत आज डीजे मॅनच्या वतीनं देखील आपल्याला ऐकायला मिळेल. त्या डीजे मॅनचंही कौतुक करावं लागेल. आणि विशेष म्हणजे आज लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीमनं देखील फार मेहनत घेतली. या स्पर्धेला एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. आणि ऑफिशियल्स आज पंचांची भूमिका ओव्हरऑल 3 अंपायर्स पहिल्या दिवसापासून कमालीची अंपायरिंग राहिली आहे. चला बॅटर्स आपणही थोडं कॉपरेट करा. एका ओव्हर नंतर लगेचच पाणी राहुल. यानंतर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग बाकी आहे. 17 धावा आहेत स्कोर कार्डवर. हो निश्चितपणे कारण अजूनही आपल्याला यानंतर एका इनिंगचा खेळ
होणं बाकी आहे, त्यासाठी मात्र वेल असणं आपल्याकडे फार गरजेचं आहे. परंतु सुरुवात चांगली आपण पाहतोय जाणता राजा खारबाव संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो रमेश भजागे, लिजेंड ऑफ किरवली, लेफ्ट आर्म बॉलर आहे, परंतु राऊंड द विकेट मारा करतोय उमेश तरीसाठी. अजून पाहू शकाल फिल्डिंगमध्ये मात्र वारंवार चेंजेस करतोय या विकेट किपर पप्पू उर्फ आय थिंक प्रेमबाई या नावानं मात्र हा खेळाडू लौकिक आहे आणि चांगली कामगिरी त्याची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू फुल टॉस, त्याच्यावरती पाहू शकाल फटका हवेत केलाय, परंतु जे अंतर आहे ते मात्र प्राप्त करेल का? चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबांचा षटकार. टॉस बॉल होता आणि सहज गद्या पाठवलं. योग्य ते उंची आणि योग्य तो अंतर कापत असताना अंतर केलं बॉलला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावा प्राप्त केल्या उमेश तरेनं, त्याला जीवनदान मिळालं. 23 धावा स्कोर कार्डवर. पुढचा बॉल यॉर्क लेंथ होता. रमेश बजागेनं देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली खेळी साकारली आहे. विथ द बॉल विकेट टेकर गोलंदाज म्हणून अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये खेळतोय. आपण पहिल्या दिवशी चर्चा करत होतो की जसजसं रमेशचं वय वाढत चाललंय तसतशी सुधारणा त्याच्या ओव्हरमध्ये आणखी येत चालली आहे. आणि याचं कारण पाहतो की प्रॉपरली प्रत्येक स्पर्धेमध्ये तो खेळतो आणि त्याचमुळे त्याला मात्र जास्त आता अनुभव येत चाललाय. अनुभव त्याच्याकडे आहे, पण तो एक्सपिरियन्स आता मात्र त्याचा मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहू शकाल पुन्हा फुलटॉस होता, परंतु एलिव्हेशन परफेक्टली नाही. चेंडू त्याला लॉंग ऑनवरती विनोद आहेत, लॉंग ऑनला फील्ड करतोय चेंडू, परंतु वेगानं 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावांची संघटित धावसंख्या आपण पाहू शकाल एकूण 25 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. आय थिंक 26 धाबा आहेत. 26 फायनल मॅचमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी जे इव्हनिंगचं सेशन होतं, सत्र होतं, जे बॅटिंगसाठी खूप चांगलं होतं आणि या सेशनमध्ये कुठेतरी बॅटिंग करून जास्तीत जास्त धावा करून दबाव टाकायचा आहे. यावेळेला चांगला बॉल परफेक्टली बॅटरला रीड केलं. बघितलं की बॅटर ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळतोय, पुढे टाकला. ही फ्लाईट दिली आणि बरोबर 2 पायांच्या मधून बॉल कीपर पप्पूच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती रमेशचं स्वागत षटकाराने केलं होतं, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केलाय अतिशय चांगल्या प्रमाणात. चेंडूची लेंथ त्यांनी मात्र त्या ठिकाणी लाईन मेंटेन केली आणि आता मात्र ऑन साईडला खेचून मारला चेंडू, चला स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 बाउन्स आणि मिळतील एकूण 4 धाबा. व्हेरी गुड शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका तुम्हाला बघायला मिळाला. त्यात थोडासा शफल पुन्हा एकदा झाला आणि ते विकेटवर जाण्याचा प्रयत्न केला. हे पहा, स्टंप टू स्टंप लाईन टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा राहुल तरेनं उचलला. चौकार त्याच्या बॅटमधून. वेगाने आता मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतात जाणता राजा खारबाव संघासाठी. या धाबामध्ये तुम्हाला रोखावा लागतील. जर याच पद्धतीने जर धावा येत राहिले तर मात्र मोठी धावसंख्या आय थिंक या ठिकाणी उभी राहू शकेल, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रथमतः विकेट्स प्राप्त करावं लागतील. ही जोडी तुम्हाला प्रथमतः इथे तोडावी लागेल, परंतु ते कार्य कोणता गोलंदाज करेल, कारण आतापर्यंत एकही विकेट्स गमावला नाहीये खारबाव संघाने. फलटास आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका परंतु मिड विकेटला आहे राहुल. त्याने मात्र कोणत्या प्रमाणे चूक केली नव्हती. चर्चा सुरू होती की विकेट्स तुम्हाला प्राप्त करावं लागतील आणि अखेर पहिली विकेट्स प्राप्त केली गोलंदाज रमेश बजागेने. 30 स्कोर कार्डवरती आणि पहिला धक्का अखेर लागतोय. रमेशनं या ठिकाणी पलटवार करून नक्की दिलेला आहे, कारण 13 धावा खर्च केल्या परंतु राहुल तरेची विकेट त्याला मिळाली आहे. अंतिम षटक, अंतिम 6 बॉल इथून शिल्लक असतील. फायनल मॅचमध्ये कसं आहे ना की 3 ओव्हर्सच्या मॅचमध्ये 40 धावा जर जोडल्या तर येणाऱ्या डावामध्ये दबाव वाढेल आणि आता इथे आणखी 10 रन्स किमान जोडण्याचा प्रयत्न असेलच तो जाणता राजा खारबावचा, कारण यानंतरच्या सत्रामध्ये बॅटिंग करणं आणि धावांचा पाठलाग करणं तेवढा सोपा नाहीये योगी सर. हो निश्चितपणे, परंतु 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिलं तर 30 धावा सध्या तरी आपण धावफलकावरती पाहतोय, परंतु अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. जर या ठिकाणी समीर अंडर 40च्या आतमध्ये जर या ठिकाणी खारबाव संघाला जर थांबवलं टीम सावरदे किरोली संघाने, तर आपण हे सुद्धा विसरून चालणार नाही की त्यांच्याकडे सुद्धा मात्र पप्पूसारख्या फलंदाज आहे, विनोदसारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे, राहुलचा क्लास तुम्हाला जरूर माहितीच आहे, नितीनसारखा मात्र क्लासिकल बॅटर त्यांच्याकडे आहे. मॅचला मजा होऊ शकते, परंतु त्यासाठी तुम्हाला या स्लॉग ओव्हरमध्ये कमीत कमी धाबा मात्र खर्च करावा लागतील. तो प्रयत्न आता इथून केला जाणार का? हो, आणि हेमंत देखील एक चांगला बॅटर आहे, मिस्टर क्लासिक. त्याच्यामुळे इथून खारबाव टीमला देखील 40+ चा विचार करावा लागेल. नवीन बॅटर सूरज येतोय.
तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. मागचा सामना देखील त्यानं फिनिश करून दिला देवरुंगच्या विरुद्ध सेमीफायनलच्या लढतीमध्ये आणि आता या फायनल मॅचमध्ये ती अपेक्षा त्याच्याकडून असेल की पुन्हा चांगला खेळावा. विनोद पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला क्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. लेफ्ट आर्मर विनोद आहे. पहिल्या दिवशी मला वाटतं विनोद नव्हता टीममध्ये. शेवटच्या मॅचला तो जरूर पोहोचला होता, परंतु आता फायनल मॅचमध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. त्याच्याकडे देखील बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाचे बोल त्याला मैदानात बोलावे लागतील. आणि आय थिंक लेफ्टी विनोदचा आपण जर विचार केला तर मला तर असं वाटतं की विदाउट प्रॅक्टिस तो मात्र उतरतोय, परंतु जो त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे तो मात्र सातत्याने नेहमीच एखाद्या स्पर्धेमध्ये मात्र तो वेगळी छाप सोडत असतो. पुन्हा एकदा हो स्लो रोड होता, फुल टॉस होता, परंतु फ्लॅट गेलाय आणि राहुलनं मात्र त्या ठिकाणी कमालीचा झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय. बाहुबली ऑफ खारबाव टेनिस क्रिकेट मिस्टर सूरज पाटील. बिग विकेट, बडी सफलता. शेवटच्या ओव्हरमध्ये फायनल मॅच मध्ये 0 ठरलाय. पूर्ण दिवसाचा हिरो सूरज पाटील फ्लाइट दिली होती आणि फ्लाइट मध्ये बीट केला अक्षरशः त्या ठिकाणी. पाहूया आपण रिप्ले मध्ये आणि काय झेल पकडलाय हे पहा. थोडासा गुडघ्यावर बसून स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, फ्लायटेड बॉल होता आणि झेल पकडली त्या ठिकाणी. अखेर शून्यावर सूरजला बाद केलेला आहे. 31वा स्कोर कार्ड वरती 31ला 2 विकेट. जाणता राजा कारभाव. फायनल सुरू आहे. स्पार्टन ट्रॉफी सांगे 2025 ची मजा येणार आहे फायनलला. हो निश्चितपणे यांनी पाहू शकाल फुलटा जरूर होता, परंतु त्या ठिकाणी गती कमी ठेवली होती विनोद लेफ्टीनं आणि त्याच गतीमध्ये पाहिलं तर सूरज पाटील पूर्णपणे बीट झाला आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर जुळालं नव्हतं. फ्लाईट केल्याचा प्रयत्न केला आणि अखेर झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. हो इथं मात्र पाहू शकला हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चला विकेट एरियामध्ये पण तो बॅकवर्ड स्क्वेअरला एकदा क्षेत्रशी वेगाने चेंडूवरती पोहोचेल का नाही. चेंडू चला लॉंग लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा चौकार. पहिल्या प्रयत्नामध्ये खरं तर असं वाटलं होतं की प्रॉपर टायमिंग तर झालं नाहीये, परंतु प्लेसमेंट लाजवाब होती. गॅप शॉट सिलेक्ट केला आणि बॉलला थेट पाठवला बॉन्डलाईनच्या पलीकडे चौकाराकरिता. धावसंख्या 4 ने पुढे सरकलेली आहे. 35 वर 35 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 आणि अंतिम षटक जाणता राजा कारभाव. चांगल्या स्थितीमध्ये परंतु चांगला पलटवार जय सावरुदेव किरवलीचाही तुम्हाला बघायला मिळालाय. कोण होणार विजेता याचं उत्तर काही क्षणात तुम्हाला मिळेल. विनोद लेफ्टी राऊंड द विकेट. यावेळेला समोर उडवलाय. मिस टायमिंग बॉल हवेत. लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. झेल घेण्याचा प्रयत्न तेथे होता, परंतु एक रनिंग कॅच, एक कठीण झेल जरूर होता. परंतु तुम्हाला फायनल मॅच जिंकायची आहे तर कठीणातलं कठीण काम सोपं करावं लागेल, तेव्हा तुम्ही फायनल जिंकाल. परंतु मित्र म्हणतो की समीर हा झेल सोपा कठीण स्वतः नितीन भंडारीने बनवलाय, कारण सुरुवातीला तो थांबला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडूच्या रेषेवरती तो परफेक्टली पोहोचला नाहीये आणि हे झेल अखेर धरतीला मात्र दान झाला. या चुका तुम्हाला टाळावं लागतील, कारण आता छोटी मोठी युद्ध नाहीये तरी ही महायुद्ध आहे. पुन्हा मात्र पाहू शकाल फ्लाइटेड डिलिव्हरी. एक असं वाटलं की मात्र फुलटॉस येईल, परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी वेगामध्ये फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाला. रिप्लेमध्ये पाहू शकाल आणि अखेर निर्धाव चेंडूची मात्र सांगता आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर. आय थिंक 2 गडी बाद 36 धावा फलकावरती पाहायला मिळतो आणि या पहिल्या डाबातील शेवटचा चेंडू आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अनुभवाचे बोल अखेर मैदानाच्या आतमध्ये तो बोलताना दिसला. शेवटचा बॉल आणि पिकअप शॉट शेवटच्या बॉलवर आला. हा दमदारी could be a turning point of this final match. के सिक्सर आलाय शेवटच्या बॉलवर. भिरकावून दिला सर उमेश तरेनं आणि कदाचित या फायनलला कलाटणी देणारा तो सिक्सर असू शकतो. धावा झाला एकूण 43 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल जय सावरीदेव किरवली संघाला फायनल जिंकण्यासाठी.
अतिशय चांगला षटक सध्या आपण पाहिलं की सुरू होता, परंतु जी मेहनत 5 चेंडूवरती लेफ्टी विनोदनं मात्र प्राप्त केली होती, परंतु त्या शेवटच्या चेंडूवरती त्या मेहनतीवरती पाणी सोडण्याचं कार्य केलं. खराब लेंथ होती, कुटापाचा चेंडू होता, त्याच्यावरती ऑन साईडला पिकअप शॉट पहिला आणि षटकाराच्या साह्याने पाहू शकाल 42चा आकडा धाव फलकावरती लागला गेला. आणि स्पार्टन ट्रॉफी 2025 या करंडकावरती नाव कोणासाठी आता मात्र 43 धावांची आवश्यकता असेल टीम जे सावरीदेव किरवली संघाला. चला किरोळ संघ जेवढा लवकर तुम्ही सलामी जोडी पाठवाल तेवढा तुमच्या संघाला त्याचा फायदा होऊ शकेल, कारण तुम्हालाच मात्र या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. चला आमचे ऑफिशियल्स के विथ माने सर. अनेक वर्षे आपण दिलीप माने सरांना या विभागामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलेले आहेत आणि आता मात्र जरूर त्यांचे बंधुराज आपल्यामध्ये आज पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि सलामी जोडी पहा कुठल्या प्रमाणे चेंजेस नाहीये. विनिंग कॉम्बिनेशनकडे आता मात्र सध्या पाहतोय आपण किरोळी संघ वाटचाल करत असताना रायटी विनोद बजागे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल पप्पू उर्फ प्रेम भाई. चला खारबाव संघ आपण सुद्धा फिल्डिंग त्वरित लावून घ्या. या स्पर्धेची एवन जोडी म्हटली तर वावगड टनाळे मिस्टर मनोज पाटील अँड पंकज पाटील उर्फ डॅन्जो आणि त्यांच्या सर्व सहकार्याची मात्र अपाट मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. स्पार्टन स्पोर्ट सांगे संघाची अतिशय चांगली मेहनत आपण पाहिली आणि यशस्वी स्पर्धा आपण या ठिकाणी 3 दिवसांची इथे मात्र पार पाडलेली आहे. स्पार्टन ट्रॉफी 2025 2 फॉर्मॅटमध्ये आपण संघ पाहिले. पहिल्या 2 दिवसामध्ये ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संघ खेळले गेले 20 आणि या शेवटच्या दिवसामध्ये असोसिएशनच्या व्यतिरिक्त 8 संघांना मात्र या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आणि त्या संघांमध्ये पहिल्या तर खारबाव संघाने पुढे चाल केली आणि असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघांमधून आपण पाहिलं तर सावरीदेव किरोळी संघाने पुढे चाल केली आणि त्या मात्र विजयासाठी 3 षटक अर्थात 18 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. विनोद इज ऑन स्ट्राईक आणि पाहू शकाल षटकात सुरुवात करतो राहुल तरे. पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी, हा वेगवान चेंडू आपण पाहतो आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या मात्र हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली सुरुवात केली गोलंदाज राहुल तरेच्या वतीनं. आणि दरम्यान जाणता राजा कारभाव संघाला कारभावमधून शुभेच्छा आलेल्या आहेत. शिवाजी मडवी एक 40+ नामांकित क्रिकेटर आहेत आणि तसेच तालुका क्रिकेटमधील एक नामांकित अंपायर, ज्यांच्या माध्यमातून जाणता राजा कारभावला या फायनलसाठी शुभेच्छा, त्यांचंही स्वागत. चांगला फटका पाहू शकाल मिड ऑफला फिल्डर जरूर होता, परंतु वाईडिश क्षेत्रामध्ये होता, परंतु चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. लाजवाब स्ट्रोक समोर व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना विनोद बजागे ऑन फायर. पहिला चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे, ज्याने ही स्पर्धा गाजवली आहे. आता फायनल मध्ये देखील तो रूप धारण करताना राहुल तरे समोर. यावेळेला टप्प्याचा बॉल हुक करण्यात आला. बॉल येतोय डीप मध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. सेकंडचा कॉल येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. जय सावरीदेव किरवली संघात सावरीदेवाचा आशीर्वाद घेऊन सुद्धा आलेले आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतोय खेळाला त्यांनी सुरुवात केली, परंतु या ठिकाणी बॅटिंग तसे करावी लागेल ज्या बॅटिंगसाठी ओळखलं जातं. जरूर देवाचा आशीर्वाद जरूर त्यांच्या पाठीशी आहे, परंतु चांगला खेळ सुद्धा त्यांना मात्र साकार करावा लागेल. ही स्पर्धा त्यांना जिंकायची असेल तर, आणि संधी आलेली आहे, अभि नाही तर कभी नाही. खराब चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टल वसूल केलाय. रायटी विनोद बजागे इज ऑन फायर. टाळ्यांचा गजर सुरू झालाय, कारण किरवलीकरांनी आता या ठिकाणी कर दिया ऐलान, अभि नाही तो कभी नाही. तुमच्याकडे बाहुबली सूरज पाटील आहे, तुमच्याकडे उमेश तरे आहे, तुमच्याकडे राहुल तरे आहे, तर आमच्याकडे 1 मॅन आर्मी रायटी विनोद बजागे आहे. हे विसरून चालणार नाहीये. आणि सध्या तरी त्याचा बोलबाला राहिलाय. 3 चेंडूचा आतापर्यंत केला आपण पाहिला, 4 चेंडूचा खेळ पाहिला आणि त्या 4 चेंडूमध्ये एक चौकार एक षटकार याच्या साह्यानं 12 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 15 बॉल 37 धावांची गरज फायनल जिंकण्यासाठी किरवलीकरांना.
खरं तर मोठ्या प्रमाणात त्यांचे पाठीराखे मैदानाच्या चौफेर बाजूने या ठिकाणी उभे आहेत. 42 धावा बनवल्या, 43 लक्ष सेट करण्यात आलं आणि 14 बॉलमध्ये आता 31 धावांची गरज असेल. 12 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात. पुढचा बॉल राहुल तरे, पलटवार त्याला करावा लागेल. यॉर्कर पुन्हा फ्लिक करण्यात आला आणि पुन्हा एक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं सरसावतोय क्षेत्ररक्षक प्रयत्नरत. आणखी एक बॉल सीमा पार, चौकार. परंतु आज सावरीदेव किरोली संघाने मात्र सावरीदेवाला कोणता नवस केला असेल हा सामना संपल्यानंतर जरूर त्यांना आपण विचारू. परंतु या ठिकाणी धावांचा जबरदस्त मात्र वेग वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टेक घडली गेली आणि नशिबाच्या 4 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकूण संघाची धावसंख्या पाहू शकाल विदाउट लॉस 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात समीर पाहतोय आपण या ठिकाणी 43 धाबांचा पाठला करत असताना टीम किरोली संघाची. ग्रेट स्टार्ट. नाही, साई बजागे मैदानावरच कुठून तरी मॅच बघत असतील. मी अनेकदा बघितलेला, ते कधीच समोर येत नसतात. जर या ठिकाणी आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपलं स्वागत आहे. चौकार या ठिकाणी आलेला आहे आणि अखेर 16 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त सुरुवात. राईटी विनोद बजागे पुन्हा एकदा ऑन साइडला उडवला बॉल हवेत. फिल्डर बघतच राहिला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आपण जर पाहिली तर पूर्णपणे हिट होताना पाहतोय. अखेर मनोज पाटील, पंकज पाटील, जॅन्जो आणि त्याची सर्व सहकार्याची अपाट मेहनत राहिली. परंतु मित्र म्हणतो की स्पर्धा गाजवली, अर्थात वन मॅन शो विनोद बजागेनं. काय खेळ त्याचा राहिला स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठला विकेट्स गमावत असताना आय थिंक पहिल्या इनिंगमध्ये खारबावकरांनी जोडलं होतं 17 आणि धाबांचा पाठला करत असताना किरोलीकरांनी जोडल्या 22. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धाब्यांची गरज. ये मैच गरम हो चुका है योगी. आग लग सकती है इस मुकाबले में. परंतु ही आग विझवेल कोण हा आता प्रश्न पडलाय. हे षटक निर्णायक असेल, पेनल्टी मेट षटक असेल. उमेश तरेच्या हातामध्ये चेंडू सोपवला, त्यानं बॅटिंग खूप चांगली केली. 12 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, खरं तर बॅटिंगचा निर्णय घेतला होता, तो निर्णय योग्यच होता. परंतु धावाही चांगल्या केल्या आणि राहुल या महत्वाच्या सामन्यामध्ये भरपूर रन्स कन्सीड करताना दिसला. याचं पूर्ण श्रेय विनोद बजागेला द्यावं लागेल. अगदी आपण विचार केला तर शांत क्रिकेटर आहे, शांत डोक्याने विचार करत असतो, खेळत असतो. 12-21 ची गरज. उमेश तरे ओव्हर द विकेट. पहिला बॉल उमेश तरेचा बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज पोहोचतोय बॉल खाली. झेलचा प्रयत्न केला परंतु कठीण झेल होता आणि अखेर 2 धावा. प्रत्येकी फटक्यावर टाळ्यांचा आवाज होतोय, प्रत्येकी धावेवर टाळ्यांचा आवाज होतोय. कारण पाठीराखे मैदानाच्या चौफेर तुम्ही पाहतायत किरवलीकर या ठिकाणी आलेले आहेत. किरोलीकर सांगतात की इलाका भी हमारा है और धमाका भी हमारा रहेगा. परंतु समीर आपण एक नोट केलं नाही या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहत ज्यांनी पूर्ण दिवसभर खेळ चांगला केला. आय थिंक सूरज पाटील असेल, राहुल तरे असतील, हे दोघे पाहिले तर थोडीशी आपल्याला या ठिकाणी खर्चिले पाहायला मिळाले. कारण सूरज पाटील बॅटिंगमध्ये कुठल्याही जास्त धाबाचं योगदान दिलं नाही आणि राहुल तरेनं पाहिलं तर गोलंदाजीमध्ये मात्र या ठिकाणी भरपूर धाबा खर्च केल्या. 24 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. हो, फक्त या ठिकाणी फक्त हवे चेंडू मात्र चीप केला. पौचकल कव्हरकडे मात्र छत्रशी तैनात आहे. सिंगल धाव आणि पप्पूचा आपण जर खेळ पाहिला तर ज्याप्रमाणे मॅचची सिच्युएशन असते त्या अनुषंगाने तो मात्र खेळ सादर करत असतो. असं वाटते कुठेतरी गोलंदाजावरती तो प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु दुसरा एंड आपण जर पाहिलं तर विनोद अटॅकिंग खेळ तिथे मात्र साकारतोय. एक चांगली रणनीती दोघांची आपण पाहतोय. वन हॅज टू प्ले अँकर रोल यार. एकाला अँकर रोल प्ले करायचा आणि तो कदाचित आता पप्पूचा असावा आणि सध्या खूप चांगल्या प्रकारे तो त्याला साथ देतोय. उमेश आता विनोद समोर आहे. हाफ ब्रेकर. या वेळेला पंच केलाय इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल सरक कवच बॉडी लाईनच्या पलीकडे. विनोद तांबण्याचं नाव घेत नाहीये. आग ओकणारी बॅटिंग करतोय फायनल मॅच मध्ये. ये फायनल पंगा है, दंगा जरूर होने वाला है. चौकार त्याने ठोकलाय.
शिल्लक आणि विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. परंतु या ठिकाणी आपल्या बॅटिंगच्या तालावरती आता गोलंदाजाला नाचवत असताना फलंदाज राईटी विनोद बजागे. जबरदस्त इथे खेळ. परंतु खारबाव संघाला या मॅच मध्ये कमबॅक जर करायचं असेल तर आय थिंक एखादे विकेट्स आणि खास करून मात्र या ठिकाणी ही सलामीची जोडी तुम्हाला तोडावी लागेल. अन्यथा मात्र हा सामना तुमच्यापासून दूर जाऊ शकते. बघा क्राऊड बघा हळूहळू आता ह्या क्रीडांगणावर क्राऊड प्रचंड प्रमाणात जमा होत चाललेला आहे. इव्हनिंग सेशन जो तो कामावरून येतो घरी जायची तयारी आहे. परंतु ही मॅच त्यांना थांबवेल. ज्या प्रकारे मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल आणि 14ची गरज. पुढचा बॉल उमेश यॉर्कर लेन फ्लिक करत असताना मनकडी फटका. बॉल येतोय डीप मध्ये. सेकंडचा कॉल इथे आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कीपर एंडला थ्रो परंतु 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. हळूहळू समीकरण बदलत असताना धावा झाल्या 31 धाव फलकावरती. जशास तसं प्रत्युत्तर. हिट का जवाब पत्थर से दिया जाता हुआ ठोसा दिला जातो योगी सर. थेंबे थेंबे तले साचे. आणि जोर आता मात्र सिंगल डबलच्या सायड्या सुद्धा मात्र या ठिकाणी धावता फलक आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिलं तर दोघांमध्ये 31 धावांची पार्टनरशिप सध्या आपण पाहत आहोत. आणि विजयासाठी 8 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. जबरदस्त या मॅच मध्ये पकड केलेली आहे सध्या तरी जय सावरदेव किरवली संघाने. व पावसाळा पुन्हा मात्र चांगला स्ट्रोक चेंडू चालला लॉंग ऑनवरती. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. राहुल तरच्या रूपाने एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि एकावरती मात्र त्या ठिकाणी विनोद समाधानी राहिलाय. 7 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. 7 बॉल 11 रन्स टू विन. परंतु योगी सर या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर दबाव कमी होणार आहे. आणि इथे जर डॉट आला विकेट आली तर जाणता राजा कारभाव पुन्हा मॅच मध्ये पलटवार होईल. हो आणि तीच अपेक्षा आहे सर्व खारबावकरांना की हा चेंडू मात्र उमेश तरे चांगल्या पद्धतीने मात्र टाकेल का त्याची ती मात्र वाट पाहतायत अपेक्षा करतायत. 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये आता विजयासाठी 11 धाब्यांची गरज. पूर्णपणे फलंदाज पप्पू मात्र त्या ठिकाणी रेडी नव्हता आणि त्याचमुळे मात्र त्याने गोलंदाजाला थांबवलं गेलं. जबरदस्त मॅच. पूर्णपणे आता मात्र मैदानाच्या चौफेरी बाजूने आपल्याला क्रीडे रसिक इथे मात्र पाहायला मिळतात. आणि भरपूर सगळे व्ह्यूअर्स आता मात्र आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. SK एंटरटेनमेंटच्या वतीनं मात्र ही स्पर्धा ती लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहे. सर्वांचं स्पार्टन स्पोर्ट्स संघाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. लिडिंग एज परंतु चेंडू चाला कव्हरला एक धाव कंप्लीट झाली. दोरीचा प्रयत्न होईल का होतोय आणि पाहू शकाल विकेट धोक्यात होती. परंतु ओ माय गॉड चित्ताची सप्लाय पाहिली आपण. आणि एक शेवटच्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि आता विजयासाठी 7 चेंडू शिल्लक आणि 9 धाब्यांची गरज. कुठेतरी एक धाव एक्स्ट्रा मिळाली तर मिळाली आणि स्ट्राईक एंडला पुन्हा विनोद आला. हे इम्पॉर्टंट आहे जय सावरदेव किरवलीसाठी. वेदांत आज भरपूरदा मिस्टेक करताना दिसला आउटफील्ड मध्ये. परंतु ही फार मोठी चुकी होती. अगदी सहजगत्या बॉलवर जाण्याचा प्रयत्न त्याने केला आणि अखेर एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जरूर मिळाली. आणि पुन्हा स्ट्राईक एंडला आता विनोद बजागे आलेला आहे. शेवटचे 6 बॉल निर्णायक. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. सूरज पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फायनल मॅच मध्ये तो 0 राहिला. आज पूर्ण दिवस ज्या खेळाडूंना गाजवलाय परंतु हे निर्णायक 6 बॉल जरूर त्याच्या हातामध्ये कॅप्टननं सोपवलेत. जय सावरदेव किरवली येथून 9 धावा दूर आहे फायनल स्पार्टन ट्रॉफी सांगेची जिंकण्यापासून. आज खऱ्या अर्थानं स्पार्टन ट्रॉफीला भरपूर मोठं यश मिळालं. अनेक दिग्गज संघ ग्रामीण फॉर्मॅट मधून या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना दिसते. आणि प्रचंड प्रमाणात व्ह्यूअरशिप प्रचंड प्रमाणात गर्दी तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती बघायला मिळाली. हे प्रेम आणि हे यश खऱ्या अर्थानं आपण नक्की म्हणू शकतो स्पार्टन स्पोर्ट्स सांगेचं. मनोज पाटील यांचं डॅन्जो पाटील यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जी मेहनत घेतली ती मेहनत आज रंग आणत असताना 6 मध्ये 9 करायच्या आहेत. हो निश्चितपणे. आणि पावसाळा एक सूरज तर आपल्या घरच्या दिशेने मात्र वाटचाल करत परंतु या ठिकाणी हा खारबावचा सूरज पाटील आता मात्र पाहूया कशा रीतीने मात्र खेळ साकार करेल. ओ माय गॉड या स्पर्धेतील सर्वात उंच आणि लांबच लांब षटकार ठोकलाय विनोद बजागेनं. फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॅटच्या टोइनला लागत असताना बॉल निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजलाही विश्वास बसत नाहीये. प्रॉपरली मिडलिंग नव्हता. पुन्हा आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत ज्या प्रकारे तो षटकार गेला परंतु षटकार आलाय हे महत्वाचं आहे. हे पहा बॅटच्या टोला लागला परंतु विनोद बजागेचा दिवस आहे त्याच्यासाठीची स्पर्धा आहे. आता 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. चेंडू शिल्लक 5
काय जबरदस्त मात्र या ठिकाणी जय सावरदेव किरोली संघाचा आपण खेळ पाहतोय. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. वन मॅन आर्मी. काय जबरदस्त बॅटिंग सध्या साकारतोय विनोद बजागे. 5 मध्ये 3ची गरज फक्त त्या ठिकाणी दिशा दाखवलेली चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हू दिस चॅम्पियन स्पार्टन ट्रॉफी 2025 जय सावरदेव. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहिला. अभिनंदन साई शेठ बजागे, अभिनंदन गणेश बजागे, ऑल बॉईज आणि अविनाश चोरगे सुद्धा आता मात्र संघाला शुभेच्छा देण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. भरपूर दिवसांपासून मात्र स्वप्न होतं की जरूर आम्ही एक स्पर्धा जिंकावी आणि तो स्वप्न मात्र स्पार्टन ट्रॉफीच्या माध्यमातून साकार केला टीम सावरदेव किरोली संघाने. गणेशजी बजागे